मित्रांनो, जय शिवराय. आणि अशा मातीत बसलेलो आहे आपण, ज्या मातीने या महाराष्ट्राला हिंदकेसरी किताबाचे मानकरी दिले, ज्या मातीला एक धार्मिक स्वरूप प्राप्त होतं. पाठीमागं भांगशी मातेचा गड दिसतोय आणि स्वामी परमानंदगिरी महाराजांचं भव्य दिव्य आश्रम आहे. आणि याच मातीवरती पुन्हा एकदा 18 तारखेला इतिहास बनणार आहे. तो म्हणजे राज्यपाल महामहिम केसरी मैदानाचा इतिहास. या मैदानाची उत्सुकता तर महाराष्ट्राला लागलेली आहे की कशा पद्धतीने मैदान होणार आहे, काय तयारी आहे. तर एक उद्यापासून तयारीला सुरुवात होईल आणि तयारी आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. जवळपास फाट्या वगैरे सगळ्या तयार आहे. हिंदकेसरी मैदानाच्या वेळेस बऱ्यापैकी इथं फाट्या तयार करायला वेळ लागला, बरीचशी मेहनत गेली. एक 5-7 दिवस या ठिकाणी ट्रॅक्टर, JCB हे सगळे उपकरण चालले, त्यानंतर या फाट्या तयार झाल्या होत्या. पण आता तशी परिस्थिती नाही आहे. आणि या फाट्या बहुतांश बैलगाडा मालकांनी बघितलेल्या आहे की इथं किती पाऊस आला, म्हणजे जास्त मुसळधार पाऊस झाला तर कदाचित प्रॉब्लेम येऊ शकतो फाटीला पळायला बैलांना. पण किरकोळ पावसाला या फाटीला काहीच फरक पडत नाही, हे पण तितकंच खरं आहे. आणि उत्सुकता आहे मैदानाची, पण त्यापेक्षा जास्त उत्सुकता प्रेक्षकांना या गोष्टीची आहे की कुठले बैल या मैदानात दाखल होणार आहे. कारण गेल्या 4-5 दिवसापासून एक चर्चा रंगती आहे. आणि ती चर्चा रंगती आहे की या बैलगाडा क्षेत्रातले काही जे महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत मानल्या जाणारे बैल आहे, ते बैल या मैदानासाठी येणार का आणि ते बैल या ठिकाणी पाळणार का? प्रेक्षकांची इच्छा पूर्ण होणार का? की मराठवाडा किंवा विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या विभागाची कुठंतरी इच्छा पूर्ण होईल का? आणि या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील प्रेक्षकांचा कुठंतरी त्या ठिकाणी एक म्हणताना की त्या मैदानाला जाताना काहीतरी घेऊन जातील आणि काहीतरी घेऊन येतील. तर अशा पद्धतीने सगळ्यांना उत्सुकता लागलेली. आपल्यासोबत करुडी गावचे उपसरपंच आहे सोमाभाऊ आणि भांगशी माता गडाचे ट्रस्टी आहे पवार मामा. तर चर्चा करूया, कारण सरपंच पण या मैदानात सहभागी आहे आणि पूर्ण वेळ देत आहे सध्या. नमस्कार. सोमाभाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने तयारी सध्या सुरू आहे? मैदानाची तयारी तर म्हणजे बाकीची तर पूर्णपणे झालेली जवळपास. फक्त आता नंदीच आता म्हणजे तयारी आता एकच चालू आहे. फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नंदीसोबत सध्या नंदी मालकांसोबत बोलणं चालू आहे सध्या. आता मथुर आणि बाकासूर हे दोन्ही नंदीचं फिक्स झालेलं आहे. ते दोन्ही पण नंदी येणार. परत घोटचा सर्जा, उर्मिलाताई सोबत पण बोलणं झालं. उर्मिलाताईचा राजा, चिमण्या हे पण नंदी एखाद्या वेळेस येणार, तेच चालू आहे. ते म्हणजे बघू, आम्ही येऊ म्हणे. आणि बरेचशा आता टॉपच्या नंदीच्या मालकासोबत बोलणं चालू आहे. व तुम्ही या मैदानाची आमची शोभा वाढावी. बरं, 2 महिने झाले, जून, जुलै आणि हा ऑगस्ट चालू आहे. पण जूनमध्ये मैदान पार पडलं 21 तारखेला. त्या मैदानाच्या वेळेस एकदम मी म्हणतो ना, इथं उजाडलेलं होतं सगळं, हिरवळ नव्हती. आता पाठीमागं बघताय भांगशी मातेला एक वेगळं स्वरूप तयार झालेलं आहे. हिरवा शालू पांघरलेला आहे आणि एक वातावरण, नैसर्गिक वातावरण तयार झालेलं आहे. त्यावेळेचं 2 महिन्यापूर्वीचं वातावरण, आजचं वातावरण फरक आहे. हो, खूप मोठा फरक आहे. आज पूर्ण निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी झालेलं आहे जवळपास. म्हणजे सर्व असं म्हणजे इथं आल्यानंतर एक तर काय झालं, 17 ऑगस्टला भांगशी माता गडावरती पशुपती महादेव मंदिराचं लोकार्पण वर्धापन दिन पण आहे. बरं, ते जाऊ त्या चर्चेकडे मामांसोबत आपण त्या गोष्टीवर विषय करू. पण मथुर आणि लखन ही गाडी पळणार आहे, तर ही चर्चा आहे, याच्यात सत्यता आहे? हो, सत्यता आहे. ही गाडी काय आहे, आमचे बंधू सर्जेराव पाटील चव्हाण यांचं राहुल भाईशी बोलणं म्हणजे कन्फर्म झालेलं आहे. आणि ज्यावेळेस कन्फर्म झालेलं आहे त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं आहे ना की मथुर आणि लखन पळणार. बरं मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगतो. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अजून एक इतिहास या मातीतून होणार आहे, जो की आजपर्यंत महाराष्ट्रात म्हणजे बरेचसे या ठिकाणी मैदानं पार पडली, मोठाली झाली, छोटाली झाली, पण कुठल्याच स्टेजवरती मला नाही वाटत आतापर्यंत एखाद्या राज्याचे राज्यपाल गेले असतील. तर या स्टेजवरती, या व्यासपीठावरती राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे हे त्या ठिकाणी जवळपास 1 ते 1.5 तास वेळ देणार आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन करताय, आयोजक आहे प्रमुख सर्जेराव भाऊ चव्हाण, जे पंचायत समिती सदस्य आहे आणि आपल्या आवडत्या लखन बैलाचे मालक आहे. तर भाऊला ही संकल्पना कशी सुचली नेमका? ही
ही संकल्पना म्हणजे भाऊ पहिल्यापासून राजकीय क्षेत्रातच आहे आणि नानांचं आणि भाऊचं म्हणजे एक हे म्हणजे घरगुती संबंध आहे. बरं, म्हणजे बरं. हां, त्यांचं कसं भाऊचं स्वभावच कसं आहे माहिती आहे का, प्रत्येक माणसाला ते आपलं करून घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. म्हणजे कुठला तो म्हणजे एक सामान्य माणूस असो किंवा मोठा नेता असो, त्यांचं असं कोणासोबत असं दुराभाव नाही आजपर्यंत. त्यांनी मी तर नाही बघितलं कुठं की त्यांनी कोणासोबत दुराभाव केलेला आहे त्याच्याने. आणि आता मैदान भरायचं नानाचा वाढदिवस होता, मग भाऊच्या डोक्यात आली संकल्पना की बाबा नानाच्या वाढदिवसानिमित्त आपण एक चांगल्या प्रकारे एक मैदान घेऊ. सर्वांनी त्यांनी सांगितलं बुवा घेऊन टाकू मैदान घेऊन टाकू. आणि एक मैदानाचं एक म्हणजे हे बैलगाडी क्षेत्राला कुठेतरी एक म्हणजे नामांकित माणूस त्या स्टेजवरती येणार त्या मैदानाचं म्हणजे. आणि हरिभाऊ नाना हे आपले संभाजीनगरचेच भूमिपुत्र आहे ना, भूमिपुत्र आहे. बरोबर. आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त मग भाऊनी ठरवलं. पण आता हिंद केसरीच्या वेळेस ज्या पद्धतीने तुमची तयारी अल्प होती, म्हणजे कमी प्रमाणात तयारी होती असं म्हणता येईल. तयारी होती पूर्ण, पण जो प्रोटोकॉल होता समजा त्या प्रोटोकॉलनुसार तुमची तयारी होती. पण बाकी जर बघितलं तर आता VIP प्रोटोकॉल राहणार सगळं पूर्ण. आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी या मैदानाला वेळ देतील, हजर राहतील. वरिष्ठ त्या बैलगाडा मालक तर असतीलच महाराष्ट्रभरातून आलेले, पण त्याच्यासोबतच राजकीय नेते मंडळी देखील या मैदानात राहतील. बरं, कुठले कुठले बैल अजून वाटतं तुम्हाला या ठिकाणी येणार आहे? जवळपास ह्या मैदानासाठी भाऊ म्हणजे सर्व भागातले पश्चिम महाराष्ट्रातले आपले इकडले सर्व बैल येणार. हिंदकेसरी बाब्या, अर्जुन, मथुर, लखन, घोडचा सर्जा, आपला उर्मिलाताईंचे राजा, चिमण्या. जवळपास एकदाच गाडी पळाली होती मथुर आणि लखन, आणि ती गाडी माझ्या मते गटपात झाली. हो. आणि सेमीला काय झालं तर सेमीला पब्लिकनं गाडी म्हणजे थोडे हे झाली ती. बर, तो योग जोडून यायला बरेच दिवस लागले. किती दिवस प्रेक्षकांची तेव्हापासून पुन्हा इच्छा होती की ही गाडी परत एकदा पळण्यात यावी, पळायला पाहिजे. आणि ती आज या 18 तारखेच्या मैदानामध्ये साकार होती. कुठल्या तरी गोष्टीचा योग पाहिजे. आणि आज राहुल दादांचे आणि सर्जेराव भाऊंचे जे संबंध आहे, तर त्या संबंधाला समोर ठेवून दादांनी पण कुठेतरी मोठेपणा दाखवला. आणि लखन आणि मथुर ही गाडी पळणार ही तरी 100% खात्री झाली. आणि आता बकासूर, तर बकासूरविषयी पण शक्यता आहे, बोलणं झालं त्या संदर्भात. तर बकासूर पण या मैदानासाठी दाखल होणार आहे. ती पूर्ण तयारी आयोजकांकडनं करण्यात येते. कशा पद्धतीने या ठिकाणी पब्लिक, कारण की सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो मराठवाडा किंवा उत्तर महाराष्ट्र विदर्भामध्ये पब्लिकचा, प्रेक्षकांचा. पब्लिक ऐकत नाही. पब्लिक ही पाठीवरती मध्ये येते, आतमध्ये तासावरती. कशी तयारी त्या संदर्भात राहणार तुमची? त्या संदर्भामध्ये आपण दोन्ही बाजूने आपलं बॅरिगेड राहणार. बॅरिगेडमध्ये आपले स्वयंसेवक राहणार मध्ये, आसूडपंच. आणि आसूडपंच आपले तो छोटा असो मोठा असो, त्यांनी मैदानात ज्या टायमाला बैल आपल्या खाली जाते सगळी जेव्हा गट पळायला जाते त्या टायमाला कुणीही मध्ये यायचं नाही. बस, तो छोटा असो मोठा असो, मग त्याला आपले स्वयंसेवक बाहेर काढणार त्याला. बरं, एक पारदर्शक मैदान पार पडलं सोमाभाऊ, हिंदकेसरी मैदान. आणि पुन्हा आता एक मोठी जबाबदारी तुमच्या आसपासच्या गावावरती ही जबाबदारी असणार आहे. शरणापूर असेल, करोडी असेल, बांगशे असेल, या संपूर्ण मंडळींवरती एक जबाबदारी असणार आहे. कारण की हरिभाऊ नाना बागडे यांचा वाढदिवसानिमित्त हे मैदान होतं आहे. एका राज्याचे राज्यपाल आहे आणि राज्यपाल असल्यामुळं या मैदानाला एक VIP स्वरूप येणार आहे. महाराष्ट्राने कधी अनुभवलं नसेल असं हे मैदान या ठिकाणी पार पडणार आहे. त्याच्यामुळं जबाबदारी मोठी असणार. शुभेच्छा असतील. मामांशी बोलूया. मामा, काय सांगाल? वर्धापन दिन पण आहे पशुपती महादेव. येत्या 17 तारखेला पशुपतेश्वर महादेव मंदिर बांगशी मातागड इथं वर्धापन दिन असल्यामुळे जास्तीत जास्त भाविक त्या कार्यक्रमाला सकाळी रुद्राभिषेक असतो, रुद्रयज्ञ असतो. दुपारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी परमानंदगिरी महाराज यांचं प्रवचन आणि त्यानंतर महाप्रसाद असतो. तर सर्व भाविकांनी या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यावा. आणि 18 तारखेला महामहिम केसरी ही शर्यत इथं बांगशी मातागड पायथ्याशी होत आहे. त्यासाठी सर्व बैलगाडी मालक, चालक सर्वांनी या मैदानाचा लाभ घ्यावा आणि प्रेक्षकांनी सुद्धा लाभ घ्यावा अशी मी बांगशी मातागड संस्थांच्या वतीने विनंती करतो. मामा, दुग्ध शर्करा योग आहे. एकतर पशुपती महादेवाचा या ठिकाणी वर्धापन दिन असेल आणि दुसऱ्याच दिवशी हरिभाऊ नाना बागडे यांचा वाढदिवस आहे.
आणि त्याच्यातल्या त्यात शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल होणार आहे. बैलगाडा मालक चालक म्हणजे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. तर ही मंडळी या ठिकाणी दाखल होणार. एक दुग्ध क्षारकार योग आहे. या जागेला एक वेगळं स्वरूप प्राप्त होतं आहे का 2 महिन्यापासून? होतं आहे ना. अगोदर म्हणजे बांगशी माता गडावर येणारे पब्लिक आणि भाविक तर होतेच, पण त्यानिमित्तानं जसं हिंद केसरी मैदान झालं त्यापासून सर्जेराव भाऊच्या माध्यमातून या बांगशी माता गडाच्या मैदानात म्हणजे जवळ जास्तीत जास्त शेतकरी वर्ग असेल, बैलगाडा मालक असेल, चालक असेल, सर्वांनी इथं येत आहे आणि त्याचा आनंद घेत आहे. आणि महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांचा वाढदिवस असल्यामुळे जास्तीत जास्त पब्लिक येतील अशी अपेक्षा आहे. नक्कीच सर्जेराव भाऊ स्वतः आयोजक आहे. कुठलाही हेतू या ठिकाणी न ठेवता सर्व आतापर्यंत जे मैदान 3 मैदान केले म्हणजे 2 मैदान केले, 3रं मैदान आहे आणि 3ऱ्या मैदानात देखील बैलगाडा मालकांच्या हितार्थ कुठंतरी त्यांनी निर्णय घेऊन या ठिकाणी मामा 2 लाखाला रीतसर तशी 2,000 रुपये पावती पाहिजे, पण भाऊंनी 500 रुपये कमी केले आणि पुढच्या मैदानात अजून 500 रुपये कमी करणार आहे. तर तो एक कुठंतरी चांगुलपणा भाऊचा दिसून येतो. नक्कीच दिसून येतो. मागच्या वेळेस सुद्धा भाऊ म्हणले होते, ज्यावेळेस मराठा केसरी आपल्या इथे झालं होतं त्यावेळेस पावसाअभावी ते मैदान आपल्याला सर्वांना म्हणजे बक्षीस वाटून देणं पडलं होतं. त्याच वेळेस गट 5 लोकांसाठी त्याच वेळेस भाऊ म्हणले होते की 500 रुपये ज्यावेळेस हे मैदान होईल त्यावेळेस 500 रुपये मी स्वतः टाकील आणि फीसमध्ये तो तुम्हाला त्या याच्यासाठी कमी करेल असं त्याच वेळेस म्हणले होते. त्यांनी तो शब्द पाळला. नक्कीच एक सुवर्ण संधी आहे बैलगाडा मालकांसाठी, कारण की असा योग पुन्हा जुळून येत नाही. साक्षात पशुपतीनाथ महादेव आणि ऐतिहासिक हा गड आहे मित्रांनो, बांगशी माता गड, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी माझ्या मते त्यांचे चरणस्पर्श लागले असेल. त्यांचे सैन्य इथं सैन्य वास्तव्यात राहत होतं असं इथं इतिहास आहे, पण तो लिखित नसल्यामुळे आपण ते म्हणजे सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस किल्ल्यावर जे युद्ध चालत असेल तर त्यावेळेस सैनिकाचं राहण्याचं ठिकाण, त्यांच्या गुफा, त्याचं पाण्याची व्यवस्था, त्यांचं असे पौराणिक असे ऐतिहासिक वस्तू इथं आपल्याला सापडलेल्या आहे. आपण ज्यावेळेस साफसफाई केली त्यावेळेस आज पुरातन कथा जरी नसल्या मामा, पण या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पुरातन बऱ्याचशा वस्तू आहे. आणि समोरच आपल्या बघितलं तर देवगिरी किल्ला आहे आणि या देवगिरी किल्ल्यावर निगराणी ठेवण्यासाठी देखील मित्रांनो बांगशी माता गडाच्या गडाचा या ठिकाणी वापर होत होता. या ठिकाणून एक भुयार जातं अशी पण आख्यायिका आहे आणि ते भुयार निघतं दौलताबाद किल्ल्यामध्ये, तर अशी पण आख्यायिका आहे. तर अशा या पुरातन जागेवरती आणि त्याच्या प्रांगणात हे मैदान संपन्न होणार आहे. त्याच्यामुळे एक सगळ्याच गोष्टीचा योग कुठेतरी जुळून येतो आहे. लवकरात लवकर आपण या ठिकाणी नोंदणी करावी आणि जास्तीत जास्त संख्येने प्रेक्षकांनी असो किंवा बैलगाडा मालक चालक असो महाराष्ट्रभरातून या ठिकाणी दाखल व्हावं हीच विनंती करतो. कारण मुंबई भागातून देखील मोठ्या प्रमाणात बैलगाडा मालक या ठिकाणी दाखल होणार आहे. वैयक्तिक माझं देखील बऱ्याचशा बैलगाडा मालकांसोबत पश्चिम महाराष्ट्रातला असेल किंवा मुंबई पुण्यातील बैलगाडा मालक चालक असतील यांच्याशी बोलणं झालेलं आहे, तर ते देखील या मैदानासाठी उपस्थित राहणार आहे. मी तुम्हाला माहिती पैरे कधीच ओपन करत नाही, पण बऱ्यापैकी सांगतो की बरेचसे बैल या मैदानासाठी दाखल होणार आहे. त्याच्यामुळं जास्तीत जास्त संख्येने बैलगाडा मालक चालक यांनी नोंदणी करावी आणि प्रेक्षकांनी देखील 18 तारखेला या मैदानाचा आनंद घ्यायचा आहे. धन्यवाद.